छानशा रेसिपी शो मध्ये संदीप लोखंडेचा आणि शेफ महेश बनेचा। बरं महेश, आम्हाला सांग आज तू काय बनवून दाखवणार आहेस? आज बनवायचं आपल्याला पेस्तो दलिया। पेस्तो दलिया बेसिकली मला काहीतरी ऑर्गॅनिक हेल्दी असं काहीतरी करायचं आहे। ओके, बोलो फेस्टिवलचा सीझन आहे, स्प्रिंग टाइम आहे, म्हणजे फ्रुट्स व्हेजिटेबल्स धमाल असणार या सीझन मध्ये भरपूर असतं। तर बोलो काहीतरी आपण हेल्दी ऑर्गॅनिक यावेळी करायला जावं काहीतरी म्हणून मी आज बनवणार पेस्तो दलिया। पेस्तो दलिया बेझिल पेस्टोपासून बनणार आहे। बेझिल, तुळस ऑलवेज गुणकारी। आपण असंही पाहिलंय की बऱ्याच ठिकाणी लोक सकाळी उठल्यानंतर त्याचा एक पत्ता नियमितपणे चावून नियमितपणे खावा, ते तेवढाच गुणकारी तेवढंच औषधी आहे। तर आज बोलू आज काहीतरी बनावे आपण त्याच्यापासून। ओके, मग आपण आज बनवणार जे दलिया बनवणार आहोत पेस्तो दलिया, बेझिल पेस्तो दलिया। तर यासाठी सर्वप्रथम आपण साहित्य जाणून घेऊया। साहित्य आपल्याला मशरूम लागणार आहे, अळंबी आपण बोलतो, ग्रीन पीस, हिरवे मटार, गाजर, ऑलिव्स इफ इट जर तुम्ही वापरत असाल तर, कांदा, टोमॅटो, वॉलनट्स, हिरवी मिरची, चीज, जिरा पावडर, हळदी पावडर, मिरची पावडर, मीठ आणि दलिया, एवढंच। व्हेजिटेबल्सचं मी सजेस्ट करीन की व्हॉटेवर तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजे असतील व्हेजिटेबल ज्या काही असतील त्या तू वापरू शकतोस। म्हणजे व्हेजिटेबलसाठी काही असं हे नाही आहे की जे इझिली उपलब्ध असेल। आता ग्रीन पीसचा सीझन आहे, मी ग्रीन पीस वापरले, गाजरचा सीझन आहे, मी गाजर वापरले। व्हॉटेवर जे तुम्हाला भेटतं, जे अवेलेबल आहे मार्केटमध्ये, जसं काय त्याचा वापर यू कॅन यूज पोटॅटो ऑल्सो, यू कॅन यूज एनिथिंग, काही वापरू शकतो आपण। चालू करूया। ओके, सगळ्यात पहिला मी पॅन ठेवला गरम करत, ऑनियन, तू बेझिलचा वापर कधी केलास का तुम्ही? हो, तुळस गुणकारी आहे जसं तू म्हणालास। नाही, खाण्यात कधी वापर केलास का? नाही, खाण्यामध्ये तसं फारसा काही माझ्या लक्षात तर नाही। आता बेसिकली जास्ती करून रेस्टॉरंटमध्ये बघितलं गेलंय की पास्ता बनवला जातो, बेझिल पेस्टो पास्ता वगैरे बनवलं जातं, बेझिल पासून फिश बनवली जाते, फिश बेझिल थोडी बनणार आहे। आणि मला असं वाटतं ह्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी असेल। संदीप, तुला माहिती आहे ना, आपण जो बनवतो ते सगळं काही सोपंच बनवतो, सोपं, जेणेकरून तुम्हाला ते बनवताना खूप इझिली होईल असं। ओके, तर मग चालू करू का? अगदी ठीक आहे। सगळ्यात पहिलं ऑलिव्ह ऑइल थोडं टाकूया, 2 चम्मच। यानंतर ऑनियन। ओके, ऑनियन असं मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचंय। भाजून घ्यायचं। संदीप, जरा हेल्प कर। तोपर्यंत मी बेझिल पेस्टो बनवतो। बेझिल लागणार आहे, थोडी छान अशी बेझिल घ्या, वॉश करून। बेझिल घ्यायची थोडीशी। इकडे म्हणजे पासली आहे, मी पासली वापरतोय, बट तुमच्याकडे जर पासली नसेल तुम्ही कोरिएंडर वापरू शकता। जर कोरिएंडरही नसेल किंवा कोरिएंडर वापरायची सुद्धा नसेल तर तुम्ही बेझिल सुद्धा फक्त बेझिल सुद्धा वापरू शकता, असं काही जरूर नाही। मग थोडीशी याच्यामध्ये, बरं, याला आपण आता बारीक करून घेणार आहोत। हो, आपण मिक्स करणार। थोडीशी ग्रीन चिली, ओके, हिरवी मिरची। पण असं म्हणतात की ही हिरवी मिरची जास्त तिखट असते, थोडासा स्पायसीनेस येईल महेश? त्यासाठी थोडं स्पायसीच ना आपल्याला, त्याच्याकरता लागणारच आहे। ओके, बरं महेश, बेझिल घेतल्या याच्यामध्ये, पासली घेतली, पण मला तू एक सांग, तू आता याच्यामध्ये पासली टाकली आहे, याच्यामुळे ह्याची चव बदलणार आहे? नाही, पासली किती प्रमाणात वापरतो ते पण सुद्धा बरोबर। मी बेझिलचा जो रेशो घेतलेला आहे तो 70% मी बेझिल घेतलेले आहे, 30% पासली घेतलेली आहे, म्हणजे थोडंसं अजून हेल्दी बनवायला आणि थोडं अजून ऑर्गॅनिक बनवायला, त्याच्याकरता मी थोडी। पण आपण हे नाही वापरला तर चवीमध्ये फार फरक पडणार? नो इश्यू, नो प्रॉब्लेम। त्यामुळे चवीपुरतं पासली वापरलेली आहे आपण। चवीपुरतं थोडंसं आपण पाणी टाकूया, पण ते खूप जास्ती ऑइली वगैरे होतं त्याच्यामुळे। पेस्टो आपला छान तयार झालेला आहे। ठीक आहे, आपण असंच इकडे छानपैकी काढून घेऊ। त्याच्यानंतर आपण थोड्याशामध्ये स्पायसेस टाकूया। ठीक आहे, याच्यामध्ये आपली गेली हळद, थोडीशी चिली पावडर, थोडीशी लाल तिखट जशी तुम्हाला जमते तशी, थोडंसं जिरा पावडर, स्पाइसेस
थोडे कमी वापरले तर चांगलीच गोष्ट आहे, काही त्याच्यापासून प्रॉब्लेम नाही. संदीप थोडीशी तुम्हाला हेल्प कर. बोल. हिरवी मिरची थोडं स्पायसीनेससाठी मी पेस्टोमध्ये सुद्धा हिरवी मिरची टाकलेली आहे. बी केअरफुल, टेक केअर फॉर दॅट. तुम्हाला मिरची तुम्ही तिखट किती खाता वगैरे. मिरची एकच मिरची टाकली आहे. एक मिरची मी बेझल पेस्टोमध्ये टाकली आहे. ओके. आणि फक्त एक मिरची याच्यामध्ये फक्त टाकतोय, म्हणजे जास्ती स्पायसी होणार नाही याची काळजी मी ऑलरेडी घेतो. संदीप असं टोमॅटो आपण टाकलेला मस्त, याला पाणी सुटेल थोडंसं. हो हो, त्याला पाणी वगैरे सुटेल. ब्रोकन मीट बद्दल सांगेन तुम्हाला. दलिया जो आहे तो मी ऑलरेडी बॉईल करून घेतलेला आहे. बरं. जर तुम्हाला कुठली फास्ट प्रोसेस करायची वगैरे असेल तर तुम्ही दलिया जर तयार ठेवाल, जसं फ्राईड राईससाठी आपण कसं राईस कुक तयार करून ठेवतो, त्याप्रमाणे जर तुम्ही जर अनकुक जरी याच्यामध्ये टाकलं वापरलास तरी काही चालेल. प्रॉब्लेम नाहीये. ओके. फक्त एवढंच आहे की थोडा बनायला वेळ वेळ लागेल. जाईल. ओके. पण हे रेडी असेल एनी टाइम एनी हाऊ, तुम्ही कधी बनवू शकता. बरं. बरोबर आहे. त्याच्यानंतर थोडे ग्रीन पीस, हिरवे वाटाणे. हिरवे वाटाणे, हिरवे वाटाणे टाकलेत थोडेसे. बोलल्याप्रमाणे मशरूम, चूज मशरूम. ओके. बघ संदीप किती हेल्दी डिश बनते की नाही सांग मला. येस, क्या बात आहे. इनफ मशरूम्स. क्या बात आहे. मला असं वाटतं जेव्हा हे बनेल ना तेव्हा एकदम मजा येईल बघायला. ऑब्विसली कलरफुल असेल आणि त्याचबरोबर याचा स्वाद पण मस्त असेल. स्वाद पण असेल, हेल्दी पण असेल, सगळं एकदम झकास असेल. गाजरचा वापर करणार आहोत गाजरचा आपण. वापर करणार आहोत. गाजरचा सीझन चालू आहे ओके. मस्तपैकी, त्यामुळे गाजर आपण वापरू शकतो. कटिंग ॲज यू विश, जशी तुम्हाला जमते तशी. थँक्स संदीप. येस, यू वेलकम. आता हा इंडियनची पण आपली जागा ठेवलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण थोडंसं आता हेल्दी बनवतोय त्यांना. बर. त्याच्यामध्येच दले टाकून घेतो मी छान असा. मीठ, चवी पुरतं. मीठ चवीपुरतं. थोडंसं पाणी टाकलं. ओके. ऑल इज हेल्दी. अक्रोड फॉर ब्रेन. फॉर ब्रेन. ओके. अक्रोड फॉर ब्रेन. अक्रोड आपल्या शरीरासाठी अतिशय छान आहे आणि असं म्हणतात तसं तुम्ही अक्रोड सांगितलं. इज व्हेरी नाईस, व्हेरी गुड फॉर ब्रेन. व्हेरी गुड फॉर ब्रेन. त्यामुळे आणि याचा त्यांचा- वापर थोडा थोडा तुम्ही डेफिनेटली आणि केला पाहिजे. अक्रोडचा शेप जर बघाल तुम्ही, अक्रोडचा शेप हा ब्रेन प्रमाणेच असतो. आता बेझिल पेस्टोचा ओके. याचा वापर. आपण जो बेझिल पेस्टो बनवला तो हम्म. त्याचा वापर करतो आपण. ओके. वाव, ग्रीनिश कलर मस्त होईल ना महेश. ऑब्विसली यार, मी पेस्टोचा दिवाण आहे थोडासा. हो का. आय लव्ह पेस्टो. पण आपल्याला किती वेळ अजून वाट पाहावी लागेल महेश. ऑलमोस्ट रेडी बॉस, ऑलमोस्ट रेडी. ओके. ऑलमोस्ट रेडी. जस्ट पाणी इव्हपोरेट होऊन दे जरासं. ओके. थोडीशी वाफ जाऊ दे. थोडा ग्रीनिश कलर तुला दिसत असेल याच्यामध्ये आता थोडंसं. म्हणजे इट्स लाईक पिलाफ. म्हणजे युरोपमध्ये पिलाफ बोलतात, ज्याच्यामध्ये पिलाफमध्ये सगळं काय टाकलं जातं. ओके. व्हेजिटेबल पासून तुम्ही चिकन पासून सगळं व्हेजिटेबल सगळं काय टाकू शकतो. क्या बात तो आहे. तसा वापर करू शकतो तुम्ही. त्याच्यानंतर थोडीफार आपलं ग्रीन आहे इकडे, चॉप बेझिल. सी, हा हा हा, क्या बात आहे. बारीक चॉप करून घ्यायचे. बारीक चॉप. थोडी बेझिल टाकूया. जो ऑलरेडी तो ग्रीन शेड आहे हो, आणि त्याच्यामध्ये आपण अजून ग्रीन कलर ऍड करून टाकला. थोडा ऍड केलेला आहे. रेडी आहे प्लेटिंग. येस. ओके. काही बरं, राहिलं? ह्याच्या सोबत आपण सर्व करताना कशा सोबत देतो आपण. तुम्ही असं सुद्धा खाऊ शकतो. नो Okay. नो नीड टू एनिथिंग. काही ऍड करायची गरज तर नाही. ऑलरेडी वी हॅव स्टार्च, ऑलरेडी वी हॅव व्हेजिटेबल्स बरोबर. इन दॅट.
म्हणजे सगळं काय मी त्याच्यामध्येच दिलेलं आहे तुम्हाला. क्या बात आहे. तुम्हाला काय वेळ काय करायची गरज प्लेट नाही. घ्यायचं आणि बस 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 सुरू होऊन रेडी टू इट. ओके. सर्व करूया आपण. येस प्लीज. तरी नाही म्हटली तरी ही डिश तुम्ही आता 3-4 जण तरी आरामशीर खाऊ शकता. हो हो क्या बात आहे. आणि तुम्हाला या डिश मध्ये एक्स्ट्रा काय बनवायची गरज नाहीये. असं आपण म्हटलं ना की काही बनवल्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत काहीतरी लागतं, पण मला असं वाटतं या डिश सोबत काही नसलं तरी चालेल, कारण ही स्वतःमध्येच परिपूर्ण डिश आहे. परिपूर्ण डिश आहे. थोड्याच्यामध्ये आपण चीज टाकूया. गार्निशिंग. ओके. थोडीशी पासली ऑन टॉप. थोडं इंडियन आपण बनवतोय. पासली वापरतोय कोरिअँडरच्या बदली. पण महेश एक आम्हाला अजून एक सांग, ही डिश प्रामुख्याने कुठे जास्त वापरली जाते? युरोपियन डिश आहे जास्त करून, बरं. त्याच्यामध्ये वापरली जाते. म्हणजे युरोपियन देशांमध्ये या डिशेसचा वापर जास्त आहे. पिलाप म्हणून ही डिश जास्ती बनवली जाते. ओके. अक्रोड, गार्निश म्हणून ऑलिव्स आणि मिरची, पासली. and this one is basil pesto. अच्छा, मला basil pesto dalia is ready to go. अँड नाव प्लीज पास इट टू मी. Pass it असं to me. म्हणायला पाहिजे. Yeah, Christmas special type. हा स्पेशल स्पेशल. Special, only special. रसिका, तुम्ही पाहिलं असेल अतिशय थोड्या वेळात महेशनी आपली कल्पकता दाखवलेली आहे. पाहू शकता तुम्ही की किती छान प्रकारे त्यांनी ही डिश बनवलेली आहे. तुम्ही फक्त पाहू नका, याचा आस्वाद घ्या, कारण ऍक्च्युली ब्रेक नंतर आम्ही याचा आस्वाद घेणारच आहोत. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. छानशी रेसिपी शो आहे आणि आम्ही आपल्या आवडत्या रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचवतो. फेस्टिव्ह सीझन असल्यामुळे इझिली फिश अवेलेबल आहेत. तुम्हाला वेगळ्या टाईपचे फिश वगैरे भेटतात. त्या टाईपमध्ये एक फिश घेऊन आलो तुमच्याकरता, रिफकॉट फिश. ओके. रिफकॉट फिश आहे तुमच्याकरता स्पेशली घेऊन आलोय मी दाखवण्याकरता. याच्या नंतर सांगेन याच्याबद्दल हिस्ट्री तुला काय आहे ती. अच्छा, बरं. पण या रेसिपी करता आता तुम्हाला काय पाहिजे ते मी तुला आता सांगतोय. साहित्य आहे ते. याच्याकरता जे लागणार आहे सगळ्यात पहिलं आपल्याला मगाशी आपण जे बनवलं होतं पेस्तो दलिया. तो पेस्तो दलिया, फिश, रिपकॉट फिश ऑलरेडी एक्सप्लेन, लसूण बारीक चिरलेली, हळद पावडर, मिरची पावडर, जिरा पावडर, थोडी फ्रेश क्रीम, मीठ, ऑलिव्स, चेरी टोमॅटो, पेस्तो जो आपण मगाशी बनवला होता सेम त्या प्रकारे. चालू करूया. ओके. मगाशी तुम्ही नोट केलाच असेल आणि जर नसेल तर शेवटी आपण एकदा मस्त उजाळा घेऊया, पण तत्पूर्वी आपण रेसिपीची सुरुवात करूया. रिफकॉट फिश बद्दल सांगेन तुला. रिफकॉट ही रिव्हर आणि सी म्हणजे दोन्ही मिक्स. बर. समजलं, जिकडे रिव्हर आणि सी दोन्ही मिळतात, जंक्शन असतो त्या ठिकाणची फिश आहे. ओके. समजलं. स्वीट अँड सॉल्टी. अच्छा, दोन्ही ही फिशचं याचा गुणधर्म असा आहे की थोडासा स्वीट पण असेल आणि थोडंसं सॉल्टेड पण असेल. तुम्ही पुरेच्या पुरे फिले सुद्धा वापरू शकता. जसा पुरा हा फिले आहे वगैरे, जसं आम्ही रेस्टॉरंटला हा पुरा फिले वापरतो ओके फिश साठी वगैरे, बरं. तर तुम्ही पुरा फिले पण वापरू शकता. इन केस तुम्हाला वाटलं की आता खूप मोठा आहे हा फिश, तर तुम्ही अर्धे सुद्धा पीस मध्ये पीस मध्ये सुद्धा कापू बरं. मला शकता. सांग, याला काटे असतात का? नाही, ही फुल बॉनलेस फिश आहे. ही केलेली आहे आम्ही. ओके. ही फुल बॉनलेस फिश आहे. पण इफ सपोज जर तुम्हाला ही फिश जर नाही भेटली मार्केटमध्ये, आता इझिली अवेलेबल आहे, मला भेटली मी घेऊन आलो, ओके. म्हणजे इझिली अवेलेबल आहे. याच्या बदले तुम्ही फिश रावस वापरू शकता, ओके. फिश सुरमा वापरू शकता, किंवा बॉम्बे टाक ज्याला आपण बॉम्बिल बोलतो ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. कापून घेऊ. ओके. फिश कापून घेतलं. थोडीची स्किन जरा टफ असते. थोडं गॅसेस, याला थोडंसं गॅसेस मारून घेऊ. ओके. ठीक आहे, म्हणजे जो मसाला वगैरे आपण जो मॅरिनेट करू ना, हां, तो व्यवस्थित लागेल ह्याच्यामध्ये इझिली जाईल. थोडं गॅसेस. ओके. ओके. मॅरिनेशन, इम्पॉर्टंट थिंग, मॅरिनेशन.
नॉनव्हेजच्या डिशेसमध्ये महेश मॅरिनेशन खूप इम्पॉर्टंट ठेवतो ना. बेसिकली सगळ्या डिशमध्ये मॅरिनेशन इम्पॉर्टंटच आहे. जसं आपण चिकन कधी कधी आपण बघतो की काही वेळेला मॅरिनेशनला जास्त वेळ आपण ठेवत नाही किंवा काही वेळा आपण ठेवतो, तर याचा काय प्रकार आहे? नाही, मॅरिनेशन आता फिशला जर मॅरिनेशनचा टाइम सांगितला तर अर्धा तास आहे. ओके. चिकन करता 4 तास आहे, 8 तास आहे. जसं तंदुरी चिकन आपण वगैरे जे बनवतो त्याला 4 तास लागतात, काय काय 8 तास ठेवतात. ओके. डिपेंड करतात तुम्ही काय बनवताय ते. पण फिश करता नॉट मोर दॅन हाफ एन आवर. थोडी लसूण बारीक चिरलेली लसूण थोडीशी, त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडी मिरची पावडर. ओके. मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडी जिरा पावडर, ट्विस्ट थोडं ऑलिव्स, चॉप ऑलिव्स. आणि मगाशी तुम्हाला विचारलं होतं ना संदीप, अरे हे आपण कशावर खाऊ शकतो? म्हणजे आपण जे पेसो दलिया बनवलं होतं तुम्हाला विचारलं होतं की आपण कशावर खाऊ शकतो. दॅट आय एम शोईंग यू की बॉस आपण असं पण खाऊ शकतो किंवा आपण असं पण खाऊ शकतो. दोन्ही म्हणजे दोन्ही प्रकारे आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं ऑइल आणि यानंतर आपण लिंबूचा वापर करणार आहोत. लिंबू मस्ट. फिश आली की लिंबू आला. ओके. स्क्वीज लेमन. ऑलरेडी ऑलिव्स पण तुमचं ऑलिव्स जे आहे ते थोडं आंबट असतं, त्याच्यामुळे ऑलिव्सची तुमची टेस्ट लागणार आहे. सगळं छान असं मॅरिनेट करून घ्या. ऑलिव्स, गार्लिक पूर्ण मस्त एक झालं पाहिजे ना. एक असं झालं पाहिजे. मी पॅन तापत ठेवलेलं ऑलरेडी. बरं महेश, एक मला जरा तुला विचारायचं आहे. ते म्हणजे असं आहे की फिशेसचे डिशेस जेव्हा तू करतोस तेव्हा आवर्जून लिंबूचा वापर होतोच का? हा, लिंबू फिश बरोबर लिंबू म्हणतात की लिंबू चांगलं असतं फिश बरोबर. बेसिकली छान अशी फिश मॅरिनेट करून ठेवली आहे. आता यानं तू अर्धा तास ठेव, 15 मिनिटं ठेव. पण अर्ध्या तासानंतर पूर्णपणे मस्त रंग सगळीकडे लागलेला सगळी लागेल. थोडं सॉल्ट टाकून घेऊया. सॉल्ट जास्ती टाकू नका. ऑलिव्स आपले थोडे सॉल्टेड असतात, आंबट असतात. तर बाय डिफॉल्ट तो सॉल्टीपणा येणार आहे त्याला. येणार आहे. तुमची फिश मॅरिनेट झालेली आहे. आय थिंक सो आपला पॅन पण छानपैकी तापलेला आहे. आणि महेश कसं आहे माहिती आहे, आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा असं हसत खेळत मस्त वातावरण असलं पाहिजे. ऑब्व्हियसली वातावरण असलं पाहिजे. फिश म्हणूनच म्हणतात ना की घरचं वातावरण, आपल्या घरचं स्वयंपाकघर जे असतं ना ते खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्राचीन काळामध्ये जेव्हा आपण ज्याला हिंदीमध्ये गुसलखाना म्हणतात किंवा मराठीमध्ये आपण स्वयंपाकघर म्हणतो, ते स्वयंपाकघर नीटनेटकं, स्वच्छ आणि अतिशय आनंदमय वातावरण जेव्हा असतं तेव्हा मला असं वाटतं कोणतंही रेसिपी तुम्ही करा तर ती छान लागतेच लागते. छान लागतेच. आपण या पॅनवर इकडे शिफ्ट होऊया. सेकंड अनदर पॅन. वी आर गोइंग टू मेक सॉस विथ दिस इंडियन कॉन्टी व्हर्जन. सॉस बनवायला घेऊया. सगळ्यात पहिलं थोडं ऑइल अगेन. सम ऑइल. सम चेरी टोमॅटोज 1/2. त्याचबरोबर फिशकडे पण आपलं लक्ष द्यायचं. या संदीप, इट्स डिवाइन. महेश, याचा रंग किती छान आला यार. संदीप इट्स डिवाइन बॉस, डिवाइन. तुला कळेलच. चेरी टोमॅटो आपल्याला नाही भेटले, आपण मोठे टोमॅटोचा वापर सुद्धा क्यूब बनवून कापू शकतो. असं काही नाहीये. यार हे ऑलिव्स आहेत ना, मला नेहमी जांभळाची आठवण करून देतात यार. आणि मला आठवतं जांभळ, जे जांभूळ ज्याला आपण म्हणतो, ते किती छान चवीला लागतं ते माहितीच आहे, पण ते काढण्यामध्ये पण मजा आहे. हा, जांभळाची मजा ही गावी जाऊनच घ्यायची. एक्झॅक्टली. किती सहज
इकडे फिश रेडी आहे आपली, इकडे सॉस रेडी होतोय. थोडंच पाणी देतो का मला प्लीज? घे घे पाणी पिऊन घे. कसं आहे की पाणी प्याल्यानंतर मग छान वाटतं. पाणी पित नाही मी, वापरतोय रे इकडे. अच्छा, पाणी वापरतोय बरं. And then add some pesto in this. ओके Some pesto. ओके. चेरी टोमॅटोज, ऑलिव्स, चवीपुरतं थोडंसं. थोडं salt. That's your sauce. Gonna be ready. ओके. बरं, क्रीमचा वापर पण करतोय आपण. Oh, क्रीम बेस्ड सॉस आहे. ओके. तुझा सॉस सुद्धा तयार झालेला आहे. That's it. झटपट सॉस. प्लेटिंग. बी रेडी फॉर प्लेटिंग. हो. नाईस. थोडंसं याच्यामध्ये मी अगेन आय विल यूज पासली इन दॅट. पासली टाकेन मी. पासली इन दॅट. फिश गोना बी रेडी. फिश तयार आहे. थोडं आपलं सॉस थिक झालेलं आहे. थोडं त्याला पातळ करूया. येस. थोडंसं पाणी घेऊन थोडंसं पातळ करतो. थँक्यू. प्लेटिंग. बी रेडी फॉर प्लेटिंग. तुमचं सगळ्यात पहिलं दलिया. संदीप, नाव वी आर गोना प्लेट. फर्स्ट this and this. ये ऑयल. फिश है. फेस्टिव्ह म्हटलं की सगळं कलरफुल आलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ओके. ही जी टोटल डिश आहे याचा फ्लेवर जर आपण सांगायचा झाला तर तो कसा असेल? त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर आले रे. तरीही आपण जर कुठला? डिस्क्राईब करायला लागलो तर डिस्क्राईब करायला लागलास तर तू सांगू शकतो इज पंजंट, इज सावर, इज लिटिल बिट क्रीमी, लिटिल बिट क्रीमी. ऑल टेस्ट वी हॅव ना बस. ओके. त्याच्यानंतर पासली. Grilled fish with pesto dalia and pesto sauce.